ऐन उन्हाळ्यात वणव्यांचं सत्र सुरू असतानाच आज स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडाला भीषण वणव्याने वेढले। या आगीत गडावर पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या आणि विद्युत वाहिन्या जळून पूर्णतः नष्ट झाल्या आहेत। रायगड प्राधिकरणाने केलेल्या कामातील त्रुटी आणि वन विभागाचा ढिसाळ कारभार यामुळे गडाचे मोठे नुकसान झाले असून शिवभक्तांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। किल्ल्यावर हिरकणी वाडीपासून लागलेला वणवा वाऱ्याच्या वेगाने थेट महादरवाजापर्यंत पोहोचला। पायरी मार्गालगत असलेल्या प्लास्टिकच्या जलवाहिन्या आणि विद्युत केबल्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या। नियमानुसार या वाहिन्या जमिनीखाली 1.5 ते 2 फूट गाडणे आवश्यक होते, मात्र ठेकेदाराने त्या उघड्यावरच ठेवल्याने आगीत त्या काही क्षणात भस्मसात झाल्या। यामुळे गडावरील पाणी आणि वीज पुरवठा पूर्णतः विस्कळीत झाला आहे। आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था रायगड प्राधिकरणाची झाली असल्याची टीका पर्यटकांनी केली आहे। कोट्यावधी रुपये खर्च करूनही मूलभूत सुविधांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याचे या घटनेने स्पष्ट केले। जर या वाहिन्या भूमिगत असत्या तर आज हे नुकसान टळले असते, अशी प्रतिक्रिया शिवभक्तांनी दिली। वणवा पायरी मार्गावर लागलेला असताना वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मात्र रोपवेने गडावर दाखल झाले। त्यांनी पायरी मार्गाचा वापर केला असता तर कदाचित आगीची तीव्रता पाहून वेळीच काही यंत्रणा वाचवता आली असती, असे पर्यटकांचे म्हणणे आहे। आग विझवण्याऐवजी सर्व काही नष्ट झाल्यावर अधिकारी पोहोचल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।